वार्तांकन रोखठोक बातमी। जी लोक कालपर्यंत माझ्या सोबत होती आणि आज ती फुटली, या लोकांची मला लाज वाटते। माझ्या नावावर आणि माझ्या दौऱ्यांमुळेच हे खासदार निवडून आले होते। या गद्दारांनी चक्क आईची शपथ घेऊन गद्दारी केली आणि गद्दारांच्या कळपात जाऊन सामील झाले। म्हणूनच या मतदारसंघात येऊन मी माझ्या मतदारांची जाहीर माफी मागण्यासाठी आलो आहे। अशा भावनिक शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोराचे वाभाडे काढले। यवतमाळच्या महासभेत बोलताना त्यांनी बंडखोर खासदार संजय देशमुख यांचा एक जुना व्हिडिओही दाखवला। केंद्रीय यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवताना उद्धव ठाकरे म्हणाले, यांनी आमचा पक्ष चोरला, चिन्ह चोरले, आमदार खासदार फोडले, तरीही ठाकरे आज ताठकण्याने मैदानात उभा आहे। आमदार फोडल्यानंतरही शिवसैनिकांनी मेहनत करून या खासदारांना पुन्हा निवडून दिलं होतं, पण हे विकले गेले। सध्या राज्यात निवडणुका नसतानाही ही फोडाफोडी सुरू आहे, पण मी सांगतो, जोपर्यंत जनतेचे प्रश्न संपत नाही तोपर्यंत कुणीही ठाकरे किंवा शिवसेना संपवू शकणार नाही। जेव्हा कधी निवडणुका होतील तेव्हा याच मतदारसंघात पुन्हा ठाकरेंचाच खासदार निवडून येईल। 6 खासदारांच्या बंडानंतर विदर्भातील पहिल्याच सभेत उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना थेट गाडण्याचा इशारा दिला असून या सभेला शिवसैनिकांनी अलोट गर्दी केली होती। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।